गीते माझी अर्जुनाशी, हरी सांगे साक्षी जैसी. जो रत होतसे हरिभक्तिशी, तो नेमेशी तरेल. ज्ञानदेव भाष्य केले, गीता ज्ञान विस्तारिले. भक्ती भाग्यवंता घेतले, भाष्य करोनी गीतेच्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 132 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्यहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थात अनन्य भावानं भगवंताची भक्ती करणारा जो अखंडपणे या भगवत सेवेमध्ये भक्तीमध्ये रममान झालेला आहे, अशा भक्ताला भगवंत सांगतात माझ्या धामाची प्राप्ती सहजपणे होत असते. कारण त्यानं करीत असलेलं कार्य हे निस्वार्थपणे करत असतो. ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं या संपूर्ण विश्वाचा विश्वात्मा तो एक परमात्माच आहे. बाकी सर्व निमित्त मात्र आहात. तुम्ही आम्ही खरंच निमित्त मात्र आहोत साहेब महाराज. भगवंताला प्रत्येक ठिकाणी मदतीला धावून येणं शक्य नसतं. प्रकटीकरण त्याचं इतकं सहजपणे होत नसतं. म्हणून मनुष्याच्याच रूपानं जीवाच्याच रूपानं जीवाला जीव मदत करायकरता येत असतो. ती मदत करण्याची जी वृत्ती आहे भगवंत म्हणतात ती कृष्ण भावना भावित वृत्ती आहे. कारण सर्वांचं पालन पोषण करणारा, सर्वांचा उत्पादन करता, पोषण करता आणि संहार करता एक मात्र परमात्मा आहे. तुम्ही आम्ही फक्त निमित्त होतो आहे. अंगावर डास बसला तो चावतो आहे, उपद्रव देतो आहे म्हणून सहज त्याच्यावर थाप पडणं आणि त्याच ठिकाणी त्याचा देहांत होणं घटना अतिशय क्षुल्लक आहे. परंतु जीवाला पुढच्या योनीमध्ये पाठवायचं कार्य एका अर्थानं जीवच करतो. तो जीव त्या ठिकाणी जीव न राहता तोच परमात्मा होऊन गेलेला असतो. फक्त हे कार्य मी केलं हा अहंभाव त्याच्या मनामध्ये येऊ नये. काय झालं म्हणे, एका भक्ताच्या हातून चुकून दगड गायला लागला आणि चक्कर येऊन ती पडली आणि गोहत्या त्याच्याकडून झाली. तो गुरुकडे गेला, सांगितलं गुरुजी असं असं झालं. त्यावेळेस गुरु धीर गंभीर झाले, ध्यानस्थ होऊन डोळे मिटून सहजपणे बोलून गेले. तो दगड मी मारला असं जर तू म्हणत असशील तर तुला गोहत्या झाली. परंतु त्या ठिकाणी गायीचं आयुष्य सरलेलं होतं. तिला मोक्ष देण्याचं कार्य परमात्म्यानं निमित्त करून करवून घेतलं. अशा शुद्ध अंतःकरणाने जेव्हा तो विचार त्या ठिकाणी प्रगटीकरण होईल, म्हणजे ते मी केलं याचंही भान जीवाच्या ठिकाणी असू नये, कर्त्याच्या भूमिकेत अजिबात असू नये, तो विचारसुद्धा मनात येऊ नये, तो अहंभाव निर्माणच होऊ नये. आणि एक सांगू का, हा अहम धुण्याकरता, हा मी पुसून टाकण्याकरताच परमार्थ आहे महाराज. जोपर्यंत मी माझं मी माझं मी माझा आहे तोपर्यंत परमार्थ घडतच नाही. परमार्थ कळत नाही आणि तो घडतही नाही महाराज. ज्या क्षणाला मी आणि माझं संपल
त्या ठिकाणी संन्यस्त वृत्ती आपोआप निर्माण होते. आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं म्हणतो आहे तोपर्यंत दुःख आहे. माझं म्हणायचं सोडा, दुःख होतच नाही महाराज. एका वस्तीमध्ये पितृछत्र हरवलेली छोटीशी चिमुकली आपल्या आईबरोबर राहत होती. तापानं फनफनली, थंडी वाजायला आली म्हणून त्या आई म्हणणारीनं शेजारच्याला बाळूला हाक मारलं. म्हणजे बाळू आमच्याबरोबर दवाखान्यात येतो का? अरे तायडीला थंडी भरभरून आली आहे. बाळू सुसंस्कारित होता. आलोच मावशी म्हणला आणि आईला म्हटलं पटकन थोडं काहीतरी खायला दे, कारण दवाखान्यात उशीर होईल आणि मावशीबरोबर मला जायचं आहे. आईनंही दिलं. अजून कसा येत नाही म्हणून त्या आईनं बेचैन होऊन पुन्हा आली. तिच्या लक्षात आलं की बाळू काहीतरी खातो आहे. बाळूनं ताट लगेच पाटाखाली लोटून दिला, पटकन पाण्याची चूड भरला आणि निघाला. नमो नमो करता उपवर झाल्यानंतर त्याच मुलीशी त्या बाळूचं लग्न झालं. आणि साहजिकच घर जावयासारखा बाळू त्या आईजवळच राहायला गेला. आणि अचानक त्या सासू म्हणणारीनं फोन केला की अहो तिला फार उलट्या होत आहे आणि तुम्ही लवकर घरी या. यानं डबा दुपारच्या इंटरव्ह्यूमध्ये खायला उघडला महाराज. फोन आला तसाच डबा झाकला. 120च्या स्पीडनं गाडी करून घरी गेला. दोन्ही मायलेकी मेकअप करून तयार. हा चिडला, म्हणले तब्येत बरी नाही ना, तू तर हसतेस. म्हणले अहो आज सिनेमाचा शेवटचा शो आहे, उद्या बदलणार आहे. चांगला आहे, बाळ शिवाजी लागलेला आहे म्हणून बोलवलं तुम्हाला. तो चिडला महाराज. मेलो असतो म्हणला मी. अगदी अद्वा तद्वा बोलायला लागला. तुम्हाला कळतच नाही, मजाकला लिमिट असते, असं असतं तसं असतं. सासू म्हणणारी ऐकले म्हणले जावाय गप्पा बसा म्हणले. 8वा म्हणले तो दिवस. म्हणले कोणता? म्हणले लहानपणी तिला थंडी भरून आली होती आणि दवाखान्यात जायचं होतं, तर तुम्ही रेचत बसला म्हणले जेवण, आणि माझे लेकरू थंडीनं कुडकुडत होतं. म्हणले अहो ती फक्त शेजारी नव्हती त्यावेळेस. म्हणले आता काय झालं मग? आता ती माझी बायको आहे. माझं आहे दुःख आहे महाराज. माझं आहे तोपर्यंतच दुःख आहे. ज्या क्षणाला मी आणि माझं सुटल त्यावेळेस या सुखदुःखाच्या उपाधी आपोआपच दूर होत असतात. आणि अशी संन्यस्त वृत्ती झाली की भगवंत चरणी जीव लीन होत असतो. भगवंत उदारतेमध्ये, भगवंताचा जो उदारता गुण आहे तो जीवाला घेता आला पाहिजे महाराज. निस्वार्थ जे म्हणतात ते भगवंताचा तो गुण आहे, तो शिकायला पाहिजे. आम्ही त्याचे अंश आहोत. लंका राज्य बिभीषणा केली चिरकाल स्थापना. लंका जिंकले महाराज, पण बिभीषणाला स्थानापन्न करून टाकलं, जिंकायच्या आधीच करून टाकलं. उग्रसेन त्याचंही तसंच. सोडवेने धावे भक्तांच्या कैवारे, तुका म्हणे करी शस्त्रधरी. लंका राज्य बिभीषणा चिरकाल केली स्थापना, उग्रसेन स्थापियला शरणागत पुरविला अंत अभक्ताचा. काही ठेवलं नाही जवळ. वाल्याचा नाश केला, सुग्रीवाला राज्य देऊन टाकलं. म्हणलं नाही मी जिंकलो आहे, ते माझं आहे. माझं म्हणतच नाही. आणि तो गुण यावेळेस आमच्यात उतरल त्यावेळेस भगवंत जीवाचा अंगीकार करतो. नुसता अंगीकार करत नाहीत तर जगामध्ये त्याला वंदनीय करून टाकतो महाराज. दशरथ पातकी ब्रह्महत्या राशी, वाल्मिक किंकर वंद्य केला. आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. अखंड जर त्याचं नामस्मरण केलं तर आपल्याला सुद्धा ती अवस्था प्राप्त सहजपणे होऊन जाते. तस्याहम सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिना, भगवंत म्हणतो.
पण भक्ती कशी पाहिजे? अनन्यचेतः सततं यो माम स्मरती नित्यशः मग तस्याहं सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. आधी परीक्षा पाहतो, भाव पाहतो महाराज. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एकदा सर्व भावे त्या ठिकाणी मनुष्य शरण गेला की त्याचा उद्धार भगवंत केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षेले. भक्तांचे कोड पुरवतो महाराज. शस्त्र धरणार नाही म्हणणारा भगवंत भीष्माकर्थ, कारण भीष्माने प्रतिज्ञा केली होती की तुला शस्त्र हाती घ्यायला लावल्याशिवाय राहणार नाही. प्रसंगच तसा घडून आणला महाराज. आपला पण मोडला पण भक्ताचा पण राखला. जीवापेक्षा भगवंत भक्ताला जास्त मान देतो. तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियेला. उगाउगी आम्ही भगवंताचं नामस्मरण अहोरात्र करत नाही प्रपंच सोडून. ती खात्री पटली म्हणून त्या मार्गाला गेलो तुकोबाराय म्हणतात. आणि त्या मार्गाला जो गेला भगवंत त्याचाच होऊन राहतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 132 क्रमांकाचे म्हणतात, देह वैकल्याचा वारा झनेला गेलया सुकुमारा. म्हणून आत्मबोधाची पांजिरा सुये तयाते. अर्थात देहांताची अवस्था फार अवघड असते महाराज. इतक्या दिवसाचं जड बरोबर चेतनेचा संबंध आलेला असतो. पहिल्या श्वासापासून अंतिम श्वास इतकं सख्य लाभलेलं असतं की जीव देहालाच आपण म्हणायला लागतो. त्यामुळे ती कुडी सोडताना अहो भाड्यानं घेतलेलं घर, इतकंच काय महाराज, प्रवासात मिळालेलं सीट मनुष्य सहजासहजी दुसऱ्याला देत नाही. हे तर आयुष्यभराची संगत असते. इतक्या सहजपणे देहातून तो प्राण सहजपणे निघून जात नाही. भगवंत म्हणतात त्यावेळेस, त्या वेदनांच्या वेळेस, त्या देहांतीच्या वेळेस भक्ती प्राप्त होणाऱ्या विकलतेला, ग्लानींचा, त्या वासनांचा संबंध माझ्या या आवडत्या सुकुमार भक्ताला कदाचित लागेल. त्यात तो अडकेल आणि त्यात जर त्याचं मन अडकलं तर पुन्हा त्याला या मृत्यूलोकी जन्माला यावे लागेल. आणि त्याला तर आता मी मोक्ष प्रदान करणार आहे. म्हणून त्याच्या चित्ताच्या ठिकाणी अंतसमयी कुठली वासनाच मी येऊच देत नाही, विचारच येऊ देत नाही. मन प्रापंचिक भौतिक सुखामध्ये अडखडेल ही वृत्ती त्याची मी शिल्लकच ठेवत नाही. अंतिम समयाच्या वेळेस ती समूळ नष्ट करून टाकतो. त्याला एकच दिसत असतं, फक्त आणि फक्त माझं धाम, मी, माझं स्मरण आणि माझं रूप आणि माझं कार्य. आणि त्यातच तो एकाग्र होऊन, एकरूप होऊन आपण जीव आहोत हे भावही तो विसरून जातो. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी सर्व कर्माणम. सगळं कर्म तो जाळून टाकतो महाराज. तो परब्रह्माची मनुष्य वेके ओळखतो माऊली तर म्हणतात. तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे. जैसा जळा माझी न बुडे भानुबिंब. देहधारी जरी असला तरी देहाच्या अनुषंगाने येणारी विचारसरणी त्याची मी शिल्लकच ठेवत नाही. कुठली वासना शिल्लक ठेवत नाही, इच्छा शिल्लक ठेवत नाही, आशा शिल्लक ठेवत नाही. कशातही तो गुंतून राहील अशी परिस्थितीच निर्माण होऊ देत नाही. त्याचं संपूर्ण चित्त मी चोरून घेत असतो. म्हणून भगवंताला चित्त चोर सुद्धा म्हणतात महाराज. त्या चित्ताची एकाग्रता भगवंत आपल्या ठिकाणी लीन करून घेत असतात. अंतसमयी त्याच्याच सोबत भगवंत असतात. वाट दावी करी धरून या. त्याच्या बोटाला धरून आपल्या धामाच्या प्रती, मोक्षाप्रती त्या भगवंताला, त्या भक्ताला भगवंत घेऊन जात असतात. देह वैकल्याचा वारा झणेला गेलया सुकुमारा. देवादिकांना सुद्धा देह, नरदेहाच्या भाव झोपावा लागला. परंतु भक्त असा आहे की त्याला नरदेहाचा वारा त्यावेळेस भगवंत म्हणतात मी लागूच देत नाही.
देहाच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या वासना, इच्छा, आकांक्षा समूळ नष्ट करून टाकतो. म्हणून आत्मबोधाची या पांजिरा म्हणजे पिंजऱ्यात, आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये तो बंदिस्त होतो. त्याला हे बाकीची कुणीही इजा पोचवू शकत नाही. सुयेतया ते, त्याला मी सुरक्षित ठेवतो, त्या पिंजऱ्यामध्ये सुरक्षित ठेवत असतो. देह वैकल्याचा वारा झनैला गेलया सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेतया ते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.